प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवला नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा रणशिंग आज मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नारळ वाढवून फुंकण्यात आले. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी, शरद पवार गट तसेच शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या संयुक्त प्रचाराचा भव्य शुभारंभ शनिवारी करण्यात आला. शहरातील गणपती मंदिरात राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराची औपचारिक सुरुवात झाली. या शुभारंभानंतर शहरातून एक भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, घोषणाबाजी आणि उत्साहाने भरलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही मिरवणूक टिळक मैदानात पोहोचली आणि तेथे सभेचे आयोजन करण्यात आले. टिळक मैदानात झालेल्या या सभेला मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक युवा नेते कुणाल दराडे यांनी केले. त्यांनी येवला शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या पुढाकारांची माहिती देत उमेदवारांच्या कार्याची ओळख करून दिली. सभेत बोलताना शिक्षण राज्यमंत्री दादा भुसे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या विचारधारेनुसार काम करणारा आणि लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा उमेदवार म्हणून रुपेश दराडे यांची निवड शहराच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भव्य व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात प्रमुख म्हणून ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे, माजी नगराध्यक्ष रामदास दराडे यांच्यासह सर्व युतीचे उमेदवार, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सभेतील उत्साह, उपस्थित जनसमुदायाची संख्या आणि उमेदवारांना मिळालेला प्रतिसाद पाहता येणाऱ्या निवडणुकीत युतीकडून मोठ्या ताकदीने स्पर्धा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयुब शाह, येवला. महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी उमेदवार समोर आहे ना. मी तर ते सांगितलं ना की स्थानिक पातळीवरच्या काही चर्चा यापूर्वी संपन्न झाल्या होत्या, परंतु त्या ठिकाणी शिवसेनेला एक प्रमुख स्थानिक पातळीवर पण प्राबल्य असलेला पक्ष असताना कदाचित उचित स्थान दिले गेलं नाही आणि त्याच्यामुळे आता शेवटी जनता जनार्दन या संदर्भातला निर्णय करेल. शेवटचा प्रश्न, मला वाटतं की आता स्थानिक पातळीवरची जी काही परिस्थिती आहे, स्थानिक पातळीवर युतीच्या संदर्भातल्या चर्चा संपन्न झाल्या, परंतु होऊ शकते की काही कारणास्तव आता तिथे युती होऊ शकली नाही आणि आता जनतेच्या दरबारामध्ये जो तो पक्ष जातो आहे.